कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा माढ्याचा दौरा रद्द करण्यात आलाय। उंदर गावामध्ये नुकसानीची ते पाहणी करणार होते, मात्र माढ्याचा दौरा रद्द करून ते मोहोळकडे रवाना झाले। सदाभाऊ खोत यांच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर दत्ता भरणे यांचा दौरा रद्द करण्यात आलाय। माढा तालुक्यातील उंदर गावामध्ये माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर ग्रामस्थ संतापले होते आणि त्यानंतर आता विद्यमान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उंदर गावामधला पाहणी दौरा रद्द केलेला आहे। माढा तालुक्यातील पाहणी रद्द करून दत्तात्रय भरणे आता मोहोळ तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी निघालेले आहेत। तर सदाभाऊ खोत यांना रोषाला सामोरं जावं लागलेलं होतं आणि त्यानंतर आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा आपला दौरा रद्द केलेला आहे। दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी। पाहूयात। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आज देखील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। त्या ठिकाणी बाधित भागाला ते आज भेट देऊन त्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत। काय सांगाल मामा, कसा दौरा असणार आहे? दौरा पहिल्यांदा मी उंदरगाव जे आहे माढा तालुक्यामध्ये तिथं पहिल्यांदा जाणार आहे आणि त्यानंतर मी मोहोळ तालुक्यामध्ये जिथं अतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसलेला आहे तिथं 2 गावामध्ये जाणार आहे आणि तिथे शेवटी शेतकऱ्यांची व्यथा या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या भागामध्ये जाऊन आलेले आहेत। तरी सुद्धा प्रशासन किंवा शासकीय आमची यंत्रणा या बाबतीमध्ये जे पंचनामे वगैरे ज्या काही गोष्टी ज्या काय शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या सर्वांकडून आढावा घेणार आहे। आणि पाऊस तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अतिवृष्टी पाऊस तर अजूनही पडतोय पाऊस, त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चित प्रकारे मी शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे, या संकटाला आपल्याला सगळ्याला सामोरं तर जावंच लागेल आणि ह्याला आपल्याला घाबरून चालणार नाही। आपल्याला शेवटी धीर धरावा लागेल आणि परत शासनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना जेवढी जास्तीत जास्त मदत ही राज्य सरकारच्या वतीने देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न एक कृषी मंत्री म्हणून मी किंवा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे करू। मुख्यमंत्री देखील अमित शहा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत। काय केंद्राकडून देखील काही मदत मिळण्याची आशा आहे का? त्यासाठीच ते गेलेले आहेत की जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला जे आज माझा बळीराजा जो अडचणीत सापडलेला आहे त्याला मदत व्हावी या दृष्टिकोनातून ते सगळी मंडळी गेलेली आहेत। नक्कीच हे होते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे। जावेद मुलानी, जी 24 तास, बर्नेवाडी, इंदापूर।